नमस्कार मित्रांनो, मी कुणाल भावसार. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केट. तर हा व्हिडिओ आहे डे 3 ऑफ फॉरेक्स मार्केट. या व्हिडिओमध्ये आपण मेटा ट्रेडर 5 या ॲप्लिकेशनबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. मेटा ट्रेडर 5चं म्हणजेच MT5चं डेमो अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक यूजर इंटरफेस दिसेल. आपण इकडे बघू शकतात, इथे डाऊन साईडला असे काही ऑप्शन्स आपल्यासमोर दिसत आहे. पहिलं ऑप्शन आहे कोड्स, त्यानंतर आहे चार्ट्स, त्यानंतर आहे ट्रेड्स, नंतर आहे हिस्ट्री आणि आहे मेसेज. आपण वन बाय वन एक एक गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण माहिती घेऊयात कोड्सबद्दल. तर मी आता इथे कोड्स याच्यावर क्लिक करतोय. या कोड्सच्या बटनावर मी क्लिक करतोय. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, इथे वेगवेगळ्या करन्सी पेअर्स इथे लागलेले आहेत. आपल्याला सगळ्यात आधी इकडे ह्या पेन्सिल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. पेन्सिल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इकडे डस्टबिनचं ऑप्शन आहे. या डस्टबिनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. डस्टबिनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इकडे जे दोन बॉक्सेस आहे, या दोन बॉक्सेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या सर्व करन्सी पेअर इथे सिलेक्ट होईल. सर्व करन्सी पेअर सिलेक्ट झाल्यानंतर मला परत डस्टबिनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे माझ्या सर्व करन्सी पेअर इकडे डिलीट होतील. ओके. तर थोडक्यात हे जे कोड्स आहे हे थोडक्यात आहे आपलं वॉच लिस्ट. जसं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण शेअर ॲड करतो, तसं इथे कोड्सच्या माध्यमातून आपण इथे वेगवेगळ्या करन्सी पेअर इथे ॲड करू शकतो. तर ॲड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इकडे प्लस साईनवर जायचं आहे. या प्लस साईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फाइंड सिम्बॉल, हे जे आपल्याला फाइंड सिम्बॉल दिसतंय, ह्याच्यामध्ये आपल्याला गोल्ड या मेटल पेअरचं इनिशियल लेटर टाकायचे आहे. त्याचे इनिशियल लेटर आहे XAUUSD. ओके. तर हे टाकल्यानंतर मी याच्यावर प्लस आयकॉनवर क्लिक कर. इथे तुम्ही बघू शकता, तिथे एक प्लस आयकॉन आहे. या प्लस आयकॉनवर मी क्लिक करतो. अशा पद्धतीने माझ्या या वॉचलिस्टमध्ये म्हणजे कोड्समध्ये इथे मी गोल्ड हे मेटल पेअर मी इथे ॲड केलेलं आहे. आता गोल्ड या पेअरवर मला क्लिक करायचं आहे. गोल्ड या पेअरवर क्लिक केल्यानंतर इकडे खाली चार्ट नाव तुम्हाला दिसेल. या चार्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे गोल्ड या पेअरचा चार्ट ओपन झालेला आहे. आता मी परत इथे कोट्समध्ये जाणार. मी कोट्समध्ये गेलो आणि मला आता परत या पेन्सिल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. या पेन्सिल आयकॉनवर मला क्लिक करायचं आहे. पेन्सिल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मी या डस्टबिनवर जाणार. डस्टबिनवर गेल्यानंतर मी आता काय करणार, हे USD जे करन्सी पेअर आहे हिला मी डिलीट करून टाकणार. कारण की मी फक्त गोल्ड या मेटल पेअरवरच ट्रेड करणार आहे. तर मी याच्यावर क्लिक करून USD करन्सी पेअर डिलीट करून टाकणार. ओके. तर आता माझ्यासमोर फक्त एकच मेटल पेअर आहे, त्याचं नाव आहे गोल्ड XAUUSD. तर थोडक्यात कोड्समध्ये आपण काय करतो, तो आपण तिथे आपल्याला ज्याच्यात ट्रेड करायचं आहे ती पेअर इथे ॲड करतो. काही काही लोक USDमध्ये करतात, काही लोक GBP USDमध्ये ट्रेड करतात, काही लोक USD CHF मध्ये ट्रेड करतात. पण आपण फक्त गोल्ड या मेटल पेअरमध्येच ट्रेड करणार आहोत. XAUUSD या पेअरमध्येच आपण ट्रेड करणार आहोत. त्यानंतर आपण चार्टबद्दल माहिती घेऊयात. तर मी इकडे चार्टवर जर क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे XAUUSD म्हणजे गोल्डचा इथे चार्ट लागलेला आहे. मी इथे याचा चार्ट बघू शकतो. मी जर स्क्रीनवर क्लिक करेल तर इथे मला टाईम फ्रेम लावावं लागतं आहे. इथे बघा, मी आता 5 मिनिटाचा टाईम फ्रेम सिलेक्ट केलेला आहे. मी जर स्क्रीनवर क्लिक केलं, म्हणजे बघू मी आता स्क्रीनवर परत क्लिक करतो आहे. मी स्क्रीनवर क्लिक केलं तर इथे 15 मिनिटाचा टाईम फ्रेम मी लावू शकतो. इथे मी 30 मिनिटावर गेलो तर 30 मिनिटाचा टाईम फ्रेम लावू शकतो. इकडे मी 1 तासवर गेलो, तुम्हाला 1 तासाचा टाईम फ्रेम लावता येईल. मी स्क्रीनवर क्लिक केला आणि इथे काय केलं, 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवर क्लिक केलं आणि 5 मिनिटाचा इथे टाईम फ्रेम लागणार. हे बघा, 5 मिनिटाचा इथे टाईम फ्रेम लागला. थोडक्यात या चार्टमध्ये आपण आपले जी पेअर आहे ज्याच्यात आपण ट्रेड करणार आहे त्याच्या चार्ट्स बघू शकतो. ओके. त्यानंतर चार्टवरूनच आपण ट्रेड करू शकतो. इथे वर तुम्ही बघू शकतात, इथे एक आयताकृती इथे एक बटन आहे. ह्या बटनावर जर मी क्लिक केलं, हे बघू शकतात, मी याच्यावर जर क्लिक केलं तर इकडे मी ट्रेड करू शकतो. मला वाटलं बाय करायचं तर मी बायचं बटन दाबू शकतो.
मला वाटलं सेल करायचं तर मी सेलचं बटन दाबू शकतो. मला वाटलं क्वांटिटी चेंज करायची आहे तर मी याच्यावर क्लिक करून क्वांटिटीसुद्धा चेंज करू शकतो. आता क्वांटिटी किती असतं, लॉट किती असतं याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्याची माहिती घेतो. MT5 ॲप्लिकेशनची आपण माहिती घेत आहे. ओके, इथे आपण क्वांटिटी पण बदलू शकतो. मला वाटलं इथे 1 क्वांटिटी टाकायची, 2 टाकायचे आहे, 5 टाकायचं आहे, 6 टाकायचं आहे, 8 टाकायचं आहे. तर मला जितक्या पाहिजे तितक्या क्वांटिटी मी इथे मॅन्युअली टाकू शकतो. आता मी या बटनावर क्लिक करून हे बटन इथे ऑफ करतोय. बघा, बटन मी इथे ऑफ केलं. ओके, तर आपण कोट्सची माहिती घेतली. कोट्स आपल्याला कळालं, वॉचलिस्ट असतं कोट्स म्हणजे. त्यानंतर आपण चार्टची माहिती घेतली की आपण इथे चार्ट्स बघू शकतो. ओके, आणि चार्टवरून आपण ट्रेड करायची असेल तर आपण याच्यावरून ट्रेड करू शकतो. आपण मेटाट्रेडर 5 मध्ये ट्रेडिंग कशी करावी याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्यानंतर आपण आता ट्रेडबद्दल बघूयात. तर इथे जे ट्रेडचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर इथे तुम्ही जी ट्रेड घेतलेली आहे ती ट्रेड इथे दिसेल. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करणार डेमो ट्रेडिंगमध्ये किंवा रिअल ट्रेडिंगमध्ये तुम्ही जेव्हा ट्रेड करणार तेव्हा तुम्ही जी ट्रेड घेणार ती तुम्हाला इकडे दिसेल. इकडे तुमचा मेन बॅलन्स दिसेल, इथे तुम्हाला फ्री मार्जिन दिसेल, इथे इक्विटी दिसेल. याची सगळी माहिती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही जी पण ट्रेड घेणार त्याची सर्व माहिती तुम्हाला इकडे ट्रेडमध्ये दिसेल. त्यानंतर हे जे हिस्ट्री नावाचं ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ओव्हरऑल जी पण ट्रेडिंग केलेली आहे ती सर्व ट्रेडिंग तुम्हाला इकडे हिस्ट्रीमध्ये दिसेल. तुम्ही किती प्रॉफिट केला, तुम्हाला किती लॉस झाला याची सर्व माहिती तुम्हाला इकडे दिसेल. इथे वर एक कॅलेंडर नावाचं ऑप्शन आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमचा 7 दिवसाचा किंवा आज झालेला प्रॉफिट लॉस बघू शकतात. तुम्ही इथे लास्ट वीकचा प्रॉफिट लॉस बघू शकता. तुम्हाला मंथली बघायचं तर मंथली बघू शकतात. तुम्हाला 3 महिन्याचं बघायचं 3 महिने बघू शकतात. किंवा तुम्हाला एक रेंज टाकायची आहे, तुम्हाला पर्टिक्युलर 1, 2, 3 महिन्याचा, 5 महिन्याचा असं बघायचं तर कस्टम पिरियडवर क्लिक करून तुम्ही इथे डेट वाईज तुम्ही बघू शकतात की तुम्हाला किती प्रॉफिट झालेलं आहे. ओके, तर थोडक्यात आपण आपल्या मेटाट्रेडर 5 ॲप्लिकेशनबद्दल माहिती घेतली. आपण इथे बघितलं, कोर्सबद्दल बघितलं, त्यानंतर आपण चार्टची माहिती घेतली, नंतर ट्रेड बघितला, नंतर हिस्ट्री बघितला. आणि हे जे मेसेज आहे हे आपलं काहीही कामाचं नाही आहे, हे आपल्याला कुठेही लागणार नाही. तर याच्याबद्दल आपण कुठलीही माहिती घेणार नाही आहे. ओके, एक अजून तुम्हाला इथे गोष्ट सांगतो. या 3 लाईनीवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला मॅनेज अकाउंटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. जेव्हा तुम्हाला एखादा नवीन ब्रोकर ॲड करायचा आहे तर तुम्ही इथे प्लस साईनवर क्लिक करून नवीन ब्रोकर ॲड करू शकता. त्याचा डेमो अकाउंट ओपन करू शकतात, रिअल अकाउंट इथे ॲड करू शकतात. हे बघा, मी इथे प्लस साईनवर गेलो. ओके, त्यानंतर परत मी या ब्रोकर इथे फाइंड ब्रोकरवर क्लिक करून मी हा ब्रोकर इथे ॲड केला. या ब्रोकरवर क्लिक केलं आणि ओपन अ डेमो अकाउंट. परत मी इथे माझं डेमो अकाउंट ओपन करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मेटाट्रेडर 5ची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण गोल्डमध्ये लॉट साईजची माहिती घेणार आणि MT5 मध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायची याची माहिती घेणार. तर अशा प्रकारे आपण MT5 ॲप्लिकेशनबद्दल माहिती घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.